नुसतं चिंतन केलं ना महाराज, वेदना आपोआप कमी होतात आणि 40, 45, 50 किलोमीटर माणूस चालू लागतो. विठाला विठाला चालत असताना तिची सेवा करायची, अंतःकरणातून श्रद्धेने तिचं चिंतन करायचं. तुम्ही किती 40 डोंगर ओलांडले पण कुठल्याच प्रकारची दखल कोणालाच होत नाही. एकाही परिक्रमा असते, फक्त श्रद्धा पाहिजे. आमच्या बरोबर एक जण होता, तो घरून जर फोन आला ना महाराज, तो म्हणायचा कस काय चाललं महाराज, तो म्हणायचा लय वाईट, अति वाईट, भयंकर वाईट. काकाचा मी हात पकडला, म्हटलं काका तुम्ही वाईट शब्द उच्चारू नका. तुम्हाला कोणी पत्रिका दिली होती, कोणी निमंत्रण दिलं होतं की परिक्रमा करा, तुमचं काही नवस आहे इकडं? फोन आल्यानंतर एवढंच सांगायचं, रस्ता अवघड आहे पण नर्मदेचं चिंतन केल्यानंतर तो सोपा होत चालतो असं सांगा म्हटलं. पण लय अवघड आहे, भयंकर अवघड आहे. जेवणाची व्यवस्था आज कशी झाली, लय वाईट. पण काय होतं माहिती का महाराज, लय वाईट म्हटल्यानंतर त्याला पुढे चालता चालता त्याच्या पायामध्ये चप्पल मधून एक असणार आपल्याकडे धसकट म्हणतात त्याला, ते धसकटच राहत, ते पायामध्ये घुसलो आणि परिक्रमा सोडून त्याला गाडी पकडून घरी निघून जावं लागलं. तिथं श्रद्धा चालते. ज्याला स्वतःचा अभिमान गलित गात्र करायचं त्याने नर्मदा मायाची परिक्रमा करायची. विठाला विठाला आपलं काय अस्तित्व आहे, ही अस्तित्वाची जाण खऱ्या अर्थाने नर्मदा माईच्या परिक्रमामध्ये होत असते महाराज. आपल्या अस्तित्वाची जाण, अभिमान गलित गात्र होतो. तुमच्या गाड्या घोड्या माड्या ऐश्वर्य फक्त इकडं आल्यानंतर, तिकडे गेल्यानंतर महाराज सगळं शून्य अवस्था प्राप्त होते. श्रद्धेने प्रेमाने अंतःकरणातून माई की सेवा जीवन भर कर. नर्मदे हर बोलो नर्मदे हर, नर्मदे हर बोलो नर्मदे हर. सेवा दिल से कर. नर्मदे हर बोलो नर्मदे हर. प्रेमाने सेवा केली पाहिजे. मैयाची सेवा करत असताना प्रेमाने करायची. तुम्हाला सांगतो, नर्मदा माई कोणाला दुःख प्राप्त होऊ देत नाही. नर्मदेचं जल इतकं पवित्र आहे. 999 नद्या ओलांडल्या महाराज आम्ही, पण एकाही नदीचं पाणी आम्हाला स्वच्छ दिसलं नाही. पण नर्मदा माईला अनेक नद्या येऊन मिळतात. जी नदी नर्मदेला येऊन मिळाली तिचा असणारा मलिनपणा त्याच क्षणाला निघून जातो. नर्मदा माईचं जल असे लगेच कमंडलू बुडवायचा आणि तोंडाला लावायचा. कोणत्या नदीतला माणूस पाणी पितो का काका? तुम्ही नदी दिसली लगेच कमंडलू बुडवला आणि पाणी पिले असं आहे का? पण नर्मदा माईचं जल आहे काचेपेक्षा सुद्धा इतकं पवित्र, इतकं पारदर्शक आहे. एवढं शुद्ध जल आहे की अनेक नद्यांना शुद्ध करण्याचं सामर्थ्य ज्या असणाऱ्या नदीत आहे ती मात्र नर्मदा माता आहे. विठाला विठाला. अनेक नद्या भगवान शिवजीकडे येतात आणि प्रश्न करतात की म्हटले भगवान, अनेक पापी जीव स्नान करून आमचं जीवन खऱ्या अर्थाने म्हणजे पापी बनून जातं, मलिन बनून जातं, पण आम्हाला शुचिर्भूत होण्याकरता काय केलं पाहिजे? भगवान भोलेनाथ बाबांनी पर्याय सांगितला. सगळ्या नद्यांना सांगितलं वर्षातून एक वेळेस पवित्रातली पवित्र असणारी नर्मदा नावाची नदी, त्या नर्मदेमध्ये तुम्ही येऊन स्नान करा. तुमच्या जीवनातला अपवित्रपणा कायमचा निघून जाईल, तुमचं जीवनातलं मालिन्य कायमचं निघून जाईल. म्हणून नर्मदा जयंतीच्या दिवशी सगळ्या नद्या नर्मदेत स्नान करण्याकरता येतात. ही नर्मदा माईची अलौकिकता आहे. विठाला विठाला.